KYC ची प्रक्रिया ही अतिशय उपयुक्त ठरणार आहे. आपण ती 31 डिसेंबर पर्यंत मुदत वाढवत आहोत. त्यांच्या पगारातून ती ट्रेजरीमध्ये म्हणजे सरकारी तिजोरीमध्ये परत घेण्याची प्रक्रिया सुद्धा जवळपास 6-8 महिन्यापासून त्या ठिकाणी सुरू आहे. आणि ज्यांना ज्यांना नवीन सरकारी नोकरी लागते, जशी पोलीस भरती जशी होते किंवा सरकारी नोकरी जशी लागते, तसं ते डॉक्युमेंट त्या विभागाकडे देतात की आता मी या योजनेमध्ये पात्र नाही आहे. आम्हाला ज्या ज्या वेळेला सरकारी जिथं नोकरी लागलेली असेल किंवा काय, हे जसं त्यांच्या याच्यावर अपडेट होतात त्यावेळेसपासूनच आपण त्यांचा लाभ देण्याची प्रक्रिया बंद करत असतो. काही अशा केसेस आहेत जिथं घरामध्ये महिलेची अकाउंटच नव्हती आणि त्यावेळेला त्यांनी पुरुषांच्या याच्यावर सुरू केलेलं होतं. नंतर स्वतःची स्वतंत्र अकाउंट आल्यानंतर त्यांनी ते अकाउंट बदलण्याचा सुद्धा प्रयत्न केला की याच्यामधनं लाभार्थी जे जेन्युइन आहेत ते 31 डिसेंबरपर्यंत एकदा KYC झालं की मग याच्यामध्ये अशा पद्धतीच्या कुठल्याही घटना ज्या 6-8 महिन्यापूर्वी झाल्या त्या होणार नाहीत. आणि जे पुरुष लाभार्थ्यांनी काही ठिकाणी जिथं लाभ घेतलेला आहे तिथंही आम्ही व्हेरीफाय केलं आहे. ज्या ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला त्याच वेळेला तिथं त्यांचा लाभ वितरणाची प्रक्रिया ही थांबवण्यात आलेली आहे. आणि ज्यांची नाही तर त्यांना दंड आकारण्याच्या संदर्भातली सुद्धा किंवा त्यांच्याकडनं ती जी रक्कम आहे ती पुन्हा एकदा वसूल करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा जो प्रस्ताव आहे, 65 वय च्या पलीकडे ज्या महिला जातात ती दर महिन्याला रिवाईज होत असते. म्हणजे जसं जसं ते 65 वर्षाच्या पुढे जातात तसं ते अपडेट होत जातं. म्हणजे जे ऑक्टोबर महिन्यामध्ये लागू आहे ते नोव्हेंबरमध्ये लागू होईलच अशातला काही भाग नसतो. कागदपत्र गहाळ झाली जसं आपण मगाशी म्हणाला होतात, त्यांना कशा पद्धतीने मदत होते? एक तर आपण याआधी बघितलेलं आहे की ज्या वेळेला भूकंपाची असेल, अतिवृष्टी असेल, पुराची ज्या वेळेला परिस्थिती येत असते त्यावेळेला तिथल्या स्थानिक प्रशासन म्हणजे महसूल विभाग जो असतो तो या दाखल्यांच्या संदर्भामध्ये तिथं ते काम करत असतात. कारण तिथले जे म्हणजे अगदी ग्राउंड लेवलला मंडल अधिकारी असतात, तलाठी असतात, यांच्याकडे पंचनाम्यांची नोंद झाल्यानंतर त्या पंचनाम्यांमध्ये तो डेटा येतो की त्यांचं काय काय त्याच्यामध्ये त्यांनी कागदपत्री कुठली गमावलेली आहेत किंवा काय काय नुकसान झालेलं आहे. आणि त्यानुसार त्या कागदपत्रांची किंवा त्या दाखले असतील त्याची पुन्हा एकदा नव्याने बनवणं ही सगळी प्रक्रिया ही त्यानिमित्ताने होत असते. म्हणून आम्ही ही मुदतवाढ दिलेली आहे. कारण आता गेल्या महिन्यातच आपल्याकडे ही अतिवृष्टी आणि पूरची परिस्थिती झाली. हॅलो हाय दोस्तों, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कॅज्युअल ट्रॅव्हलिंग. आज मी आपल्या लाडकी बहिणीसाठी व्हिडिओ घेऊन आलो आहे. त्यानंबरचा हप्ता अजून भेटलेला नाही. तो कधी भेटणार, या नोव्हेंबर आणि डिसेंबरचा दोन्ही हप्ते एक संगच भेटणार असे भरपूर क्वेश्चन पडत आहे. आणि हे कधी भेटणार, किती तारखेला भेटणार? 12 तारखेला, म्हणजे हरवेळेस 12 तारखेला हप्ता भेटत असतो. ते 12 तारखेलाच भेटणं, 12 डिसेंबरला, या त्यापेक्षाही लेट होऊ शकतं. याबद्दल मी काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे एक फिक्स डेट करावी की लाडकी बहिणींना हप्त्याची वाट पाहण्याची गरज नाही पडली पाहिजे. जसं एक तारीख फिक्स केली म्हणजे त्या तारखेला लाडकी बहिणींना हप्ता भेटून जाईल. चला मी याची स्क्रीनवर तुम्हाला सगळी काही डिटेल्स दाखवतो. लाडकी बहीण योजना नोव्हेंबर हप्त्याची वाट पाहत आहे. लाडक्या बहिणीला गेल्या वर्षीच्या पॅटर्ननुसार मिळणार रुपये 3,000. वाचा याची अपडेट तुम्हाला मी सांगत आहे. लाडक्या बहिणीच्या एक योजनेची लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नोव्हेंबर महिन्यात हप्ता अजून मिळालेला नाही. त्यामुळे डिसेंबरमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे. हे पैसे डिसेंबरच्या शेवटच्या 2 आठवड्यात जमा होऊ शकतात. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी KYC करणे अनिवार्य आहे आणि त्याची अंतिम मंजूर 31 डिसेंबर आहे. जर 31 डिसेंबरपर्यंत KYC केली नाही तर योजनेला लाभ मिळणार नाही. तर तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत हप्ता मिळण्याचे चान्सेस आहे. तर तुम्ही हप्ता मिळवण्यासाठी पहिले KYC कंप्लीट करणे गरजेचे आहे. राज्यात 2 ते 3 डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असल्याने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पैसे मिळण्याची शक्यता कमी आहे. मागच्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांना 2 महिन्याचे पैसे एकत्र मिळाले होते. त्यामुळे यावेळी अशीच अपेक्षा आहे.
नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अकाल लाभार्थ्यांना खात्यात जमा झालेला नाही. यामुळे अनेक महिलांच्या मनात डिसेंबर हप्त्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. मात्र नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचे हप्ते लाभार्थ्यांना एकत्र मिळण्याची दाट शक्यता आहे. हे पैसे डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या 2 आठवड्यामध्ये म्हणजेच साधारण 15 डिसेंबर नंतर लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात. या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा अपात झालेली नाही, तरी मागील अनुभवावरून ही शक्यता वर्तवली जात आहे. या योजनेचा लाभ पुढील मिळत राहावा यासाठी महिलांनी KYC करणे बंधनकारक आहे. KYC म्हणजे नो युजर कस्टमर. सोप्या भाषेत सांगितले तर ही एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे सरकार लाभार्थ्यांना ओळख आणि इतर आवश्यक माहितीची पडताळणी करते. ही पूर्ण करण्यासाठी आता फार कमी वेळ उरला आहे. KYC करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. जर लाभार्थ्यांनी या मुदतीपूर्वी आलेल्या KYC पूर्ण केली नाही तर त्यांना या योजनेचा पुढील लाभ मिळणार नाही. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना लवकरात लवकर आपली KYC पूर्ण करून घ्यावी असे आवाहन करण्यात आहे. अशीच लाडक्या बहिणीची माझ्या लाडक्या बहिणींनो, अशीच लाडक्या बहिणीची अपडेट मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर देत राहणार आहे. तर तुम्ही तुमचे हप्ते वगैरे कधी भेटणार काय सगळे डिटेल्स माझ्या यूट्यूब चॅनलवर येणार आहे. तर तुम्हाला असे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो नक्की करा, जेणेकरून तुम्हाला ही जी काही माहिती राहील ती तुम्हाला सहजपणे भेटेल. थँक्यू.